आतापर्यंत वाळलेल्या फुलांपासून पैसे कसे कमवायचे या सिरीजमध्ये आपण फुले कशी वाळवायची, त्यांच्यापासून कोणत्या वस्तू बनवायच्या, त्यासाठी कोणते मटेरियल वापरायचे हे शिकलो. आणि सिरीजच्या आजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रोडक्ट प्रेझेंटेशन, प्रोडक्ट पॅकिंग, मार्केटिंग आणि तयार माल कुठे विकायचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचीही माहिती घेणार आहोत जिथून तुम्ही घर बसल्या भारतातच नाही तर इंटरनॅशनल लेवलवरही तुमचे प्रॉडक्ट्स विकू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हँडमेड बिझनेसमध्ये फक्त प्रॉडक्ट इम्पॉर्टंट नसतो तर त्याचे प्रेझेंटेशन पण खूप महत्त्वाचे असते. कारण ऑनलाईन कस्टमर्स तुमचे प्रॉडक्ट हातात घेऊन पाहू शकत नाहीत. ते फक्त फोटो आणि व्हिडिओ बघून डिसिजन घेतात. म्हणून तुमचे प्रॉडक्ट जितके क्लीन, एस्थेटिक आणि प्रोफेशनल दिसेल तितकी सेल वाढण्याची शक्यता जास्त असते. आता बघूया प्रॉडक्टचे फोटो काढतानाच्या काही टिप्स. फोटो काढताना नॅचरल लाईट वापरा. व्हाईट किंवा पेस्टल बॅकग्राऊंड वापरा. बॅकग्राऊंड क्लीन ठेवा. क्लोजअप शॉट्स घ्या आणि क्लटर टाळा. तुम्ही वुडन ट्रे, व्हाईट क्लॉथ, स्मॉल कॅन्डल्स, डेकोरेटिव्ह फ्लॉवर्स अशा सिंपल गोष्टी वापरून एस्थेटिक सेटअप तयार करू शकता. आज फोटोजपेक्षा शॉर्ट व्हिडिओज जास्त काम करतात. तुम्ही प्रोडक्ट क्लोजअप शॉट्स, स्लो मोशन व्हिडिओज, मेकिंग प्रोसेस, बिफोर आणि आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन, पॅकिंग व्हिडिओज असे व्हिडिओज बनवू शकता. विशेषतः एस्थेटिक व्हिडिओज लोक रिपीट पाहतात. तुमचा बिझनेस स्मॉल असला तरी ब्रँडिंग प्रोफेशनल असायला हवे. उदाहरणार्थ सिंपल लोगो, कन्सिस्टंट कलर्स, सेम स्टाईल पॅकेजिंग आणि थँक्यू कार्ड्स या छोट्या गोष्टी तुमचा बिझनेस प्रोफेशनल दिसायला मदत करतात. आता पाहूया प्रॉडक्ट पॅकेजिंग. हँडमेड बिझनेसमध्ये पॅकेजिंग खूप महत्त्वाचे असते. कारण कस्टमरला प्रॉडक्ट मिळाल्यावर पहिले इम्प्रेशन पॅकेजिंगवरूनच तयार होते. जर पॅकेजिंग सुंदर असेल तर कस्टमर इम्प्रेस्ड होतो. रिपीट ऑर्डर्स येऊ शकतात. सोशल मीडिया शेअरिंग वाढते आणि प्रोडक्ट प्रीमियम वाटतो. आता काही लो बजेट पॅकिंग आयडियाज बघूया. सुरुवातीला एक्सपेन्सिव्ह पॅकेजिंग करण्याची गरज नाही. तुम्ही लो बजेटमध्ये क्राफ्ट पेपर बॉक्सेस, ट्रान्सपरंट पाउचेस, बटर पेपर रॅपिंग, सॅटिन रिबन्स, ज्यूट थ्रेड आणि हँडमेड स्टिकर्स वापरू शकता. स्मॉल थँक्यू कार्ड कस्टमर एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह करतो. त्यावर तुम्ही लिहू शकता, थँक्यू फॉर सपोर्टिंग स्मॉल बिझनेस. ही छोटी गोष्ट कस्टमरला पर्सनल फील देते. जर तुम्ही डेलिकेट प्रॉडक्ट्स विकत असाल तर बबल रॅप वापरा. डबल लेअर पॅकिंग करा. बॉक्स पॅकिंग वापरा. आणि विशेषतः ड्राईड फ्लॉवर प्रॉडक्ट्समध्ये प्रॉडक्ट प्रोटेक्शन खूप महत्त्वाचे असते. आता बघूया मार्केटिंग टिप्स आणि ट्रिक्स. आज सोशल मीडियामुळे स्मॉल बिझनेस मोठा होऊ शकतो. पण फक्त प्रॉडक्ट्स अपलोड करून सेल्स येत नाहीत. त्यासाठी रेग्युलर मार्केटिंग करावे लागते. नंबर 1, इंस्टाग्राम रील्स. आज रील्स खूप पॉवरफुल आहेत. प्रॉडक्ट मेकिंग, पॅकिंग ऑर्डर्स, बिफोर आणि आफ्टर मेकिंग, स्मॉल बिझनेस रूटीन, कस्टमर रिव्ह्यूज असे तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. एस्थेटिक रील्स खूप व्हायरल होऊ शकतात. नंबर 2, पिंटरेस्ट मार्केटिंग. पिंटरेस्टवर हँडमेड निश खूप स्ट्रॉंग आहे. तिथे लोक होम डेकोर आयडियाज, हँडमेड गिफ्ट्स, एस्थेटिक प्रोडक्ट्स सर्च करत असतात. म्हणून पिंटरेस्टवर रेग्युलर फोटोज टाकणं फायदेशीर ठरू शकतं. नंबर 3, कस्टमर रिव्ह्यूज. इनिशियली कमी प्रॉफिट ठेवा पण रिव्ह्यूज जमा करा. कस्टमर फीडबॅक आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करा. कारण हँडमेड बिझनेसमध्ये ट्रस्ट खूप महत्त्वाचा असतो. नंबर 4, फेस्टिवल आणि गिफ्ट मार्केट टार्गेट करा. या प्रोडक्ट्सना व्हॅलेंटाईन्स डे,
रक्षाबंधन, दिवाळी, ॲनिव्हर्सरी सीझन आणि वेडिंग सीझनमध्ये खूप डिमांड असते. गिफ्ट मार्केट टार्गेट केल्यास सेल्स वाढू शकतात. नंबर 5, कस्टम ऑर्डर्स घ्या. कस्टमायझेशनमध्ये प्रॉफिट जास्त असतो. उदाहरणार्थ नेम ॲड करणे, डेट ॲड करणे आणि पर्सनलाइज्ड मेसेज ॲड करणे. लोक पर्सनलाइज्ड गिफ्टसाठी जास्त पैसे द्यायला तयार असतात. आता हे प्रोडक्ट्स कुठे विकायचे ते बघूया. सुरुवातीला तुम्ही तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्ज, लोकल एक्झिबिशन आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर सेलिंग सुरू करू शकता आणि नंतर ऑनलाईन सेलिंग सुरू करू शकता. आता ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्म्स कुठले कुठले ते बघूया. आज तुम्ही घरबसल्या ऑनलाईन प्रोडक्ट्स विकू शकता. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, अमेझॉन कारीगर किंवा हँडमेड, इट्सी, स्वतःची वेबसाईट, इंडीफोलिओ आणि इटोक्री या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स विकू शकता. आणि खास गोष्ट म्हणजे या प्रॉडक्ट्सना इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा खूप डिमांड आहे. पुढे आपण या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर सगळेच क्राफ्ट प्रोडक्ट्स प्रोफेशनली कसे सेल करायचे हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. जसे की झिरो इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म्सवर सेलिंग, इंटरनॅशनल बायर्सपर्यंत पोचणं, अमेझॉन हँडमेडवर प्रॉडक्ट्स विकणं, स्वतःची वेबसाईट तयार करणं. आणि यासाठी आम्ही क्राफ्ट बिझनेस सेलिंग गाईड ही सिरीज घेऊन येत आहोत. तर ही सिरीज चुकू नये म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या वाळलेल्या फुलांपासून प्रॉडक्ट्स तयार करून त्यांना प्रोफेशनली प्रेझेंट, पॅक, मार्केट आणि सेल करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्हाला हँडमेड बिझनेसमधल्या कोणत्या बिझनेसबद्दल पुढे माहिती करून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.